आई बापू तुम्ही इथं असं अचानक म्हणजे काही झालंय का? आमची वैदूने परत काही भांडण नाही ना केलं? अहो नाही नाही आई, असं काही झालेलं नाहीये, सगळं ओके आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मग ठीक आहे. ते अहो बर तुम्ही असं उभं काय बसा ना, मी आले पटकन काहीतरी खायला घेऊन येते. नाही आई, एक जरा महत्वाचं बोलायचं होतं. एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? हो आता कसला प्रॉब्लेम झालाय? आताच म्हणालात ना तुम्ही काय नाही म्हणून. म्हणजे आई आई हो प्रॉब्लेम म्हणजे असा प्रॉब्लेम नाही झाला काही, जस्ट ते आपण बोलून जातो ना तस. मला हे विचारायचं होतं का वैदेंना जेवण बनवता येतं ना? ते म्हणजे हा येतच असेल. आता तुम्ही एवढं फंटर आहे स्वयंपाकात, त्यांना पण येतच असेल ना, त्या पण शिकल्या असतील तुमच्याकडून नाही का? नाही म्हणजे ती पुण्याला कॉलेजला होती का नाही तेव्हा जेवणासाठी तिनं मेसच लावली होती. नाही नाही तो काही विषय नाहीये. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय का तोडकं मोडकं का असे ना जेवण बनवता येतं ना? नाही येतो. काय? खरंच तिला स्वयंपाकातलं काहीच नाही येत. पण म्हणजे तिला स्वयंपाक नाही करता येत, पण तिला मदत करता येते स्वयंपाकात. कांदा चिरून दे, भाजी चिरून दे, असं सगळं करल, पण स्वयंपाक नाही हो केला तिने कधी. मेलो काय आमचं मेलो. मला वाटलं कबड्डीत प्रो आहेत, यात पण प्रो असतील. नाही हो. कुठलं काय, कुठल्या कॉन्फिडन्सने होकार दिला त्यांनी. एक 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 मिनिट जावई बापू, तुमच्या घरी जे अन्नछत्रामध्ये जेवण बनणार आहे ते ते त्यात त्यांना जेवण बनवायचे. अरे देवा. हो नाही, तिला एवढी मोठी जबाबदारी नाही पेलायची. हो नाही म्हणजे एका दुसऱ्याचं जेवण बनवायचं असतं ना तर तिनं काहीतरी करून प्रयत्न तरी केला असता, पण एवढ्या जणांचं कसं नाही, तिला नाही शक्य होणार. हा कळलं ते आता. चला येतो, मला तिथं असणं जास्त महत्वाचं आहे आता. जावई बापू काय? तुम्ही थांबा जरा इथं, मी आले. थांबा. काय झालं? अहो आई कुठं चाललंय तुम्ही? अरे देवा, सगळाच घोळ झाला आता, काय करायचं? अहो आई काय झालं? वाह 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 आई, हे एक बेस्टच काम केलं तुम्ही. हा चला येतो. ऐका ना जावई बापू, वैदूचं काही चुकलं माकलं तर तिला सांभाळून घ्या. अहो आई तुम्ही आता काही काळजीच करू नका. बघा आता तुमची लेक कशी जेवण बनवते ती, सगळी लोक बोट चाटत राहतील नुसती. आलोच, काळजी घ्या. नुसते बघत काय बसलात, पटापटा कामाला लागा. चला. हे गोंडस, तू काय 2-2 चमचे घेऊन उभायस? जा सिलेंडर लागलाय का बघ जा. वैदी सॉरी बरं का, बाकीची कामं आवरत होते ना म्हणून ह्याला उशीर झाला. अगं तू काळजी नको करूस, मी आहे ना तुझ्या मदतीला. सगळा लोड तुझ्या एकटीवर नाही पडणार. किचनचा कारभार सगळा माझ्या हातात असतो बरं का. ओ जाऊ बाई, मानलं बाई तुम्हाला.
पंक्चर गाडी घेऊन ओव्हरटेक करायची लय हौस असते तुम्हाला. जरा थांब, धीर धरा. एवढं झालंय काम. गोंडस जातो माई साहेब. माई अगं ती पोर भांबावेल ना म्हणून. काय झालं मग? पुढे येऊन गुढी नाचवलीस. झालाय का स्वयंपाक? बया माई, मला वाटतं ह्या वर्षी काय स्वयंपाक व्हायचा नाही. बक्की सगळं सामान आहे तसंच पडलंय, अजून सुरुवात पण नाही केली. होय ग, मी तर असं ऐकलं होतं तुम्ही शहरातल्या पोरीले स्मार्ट आणि हुशार असता. मग आज काय तुझी हुशारी रजवर गेली का काय? आता फोन मधला व्हिडिओ बघूनच करशील ना सगळा स्वयंपाक, है ना? नाही, मी स्वतः करणार आहे सगळं. हा माई करेल ती सगळं, पण काय आहे एवढ्या प्रमाणात ती पहिल्यांदाच करत असेल ना, म्हटलं तिला जरा मार्गदर्शन करावं. काही गरज नाही. आमच्या वेळेला नव्हतं केलं कोणी मार्गदर्शन. तसं पण आमच्या सुनबाई स्वावलंबी आहेत, करतील की स्वयंपाक. एक सांगू का सुनबाई, दरवर्षी या हाताने स्वयंपाक केलाय. शेकडो लोक अन्नछत्रात जेवलेत. मोठेपणा नाही, पण आम्ही केलेल्या स्वयंपाकाचं नाव काढतात लोक. आणि आता हीच परंपरा तुम्हाला पुढे चालवायची आहे, त्यामुळे ही मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. आम्ही काही लुडबुड करणार नाही. तुम्हाला हवा तसा स्वयंपाक करा, हवे ते पदार्थ करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवणाची चव मसाल्यांनी नाही, भावनेने तयार होते. भक्ती असेल तर प्रसाद पण गोड लागतो, पण नुसता अहंकार असेल तर गुळ पण बेचव लागतो. एवढं ध्यानात ठेवा आणि स्वयंपाक करा. चला मग आता लागा का आम्हाला, आणि काय लागलंच तर मला सांगा, मी हायच मदतीला. काय करताय तुम्ही सगळे इकडे? चला निघा. जाऊबाई, आम्हाला माहिती आहे किचन तुमची टेरिटरी आहे, पण आज या युद्धातले सेनापती आमच्या सुनबाई आहेत. त्यामुळे स्वयंपाकातली रणनीती त्यांना आखू द्या. तुम्ही त्याच्यामध्ये लुडबुड करू नका. काय मग सुनबाई, स्वयंपाक घर मोकळं करून दिलंय तुम्हाला, आता कसली अडचण येणार नाही. मन लावून स्वयंपाक करा. वैदेही, आज तू जे काय करशील ना
त्याच्यानं तुझी तर बेआबरू होणारच आहे, पण त्याबरोबर माईची पण. आणि तसं जर झालं का नाही, माई काय तुला सोडत नसते. आणि मला तेच पाहिजे. ताई, माईनं कोणी मदत करायची नाही असं सांगितलंय. येवा या. वैदेही, देवी आईला आठव, तिचं नाव घे आणि कर कामाला सुरुवात. होईल सगळं देव. आता लई मज्जा येणार आहे. वहिनी साहेब स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवणार आणि आम्ही तो खानाव. मी तर तुला सांगतो, उपवासच केला, असं पोट भरून खाणार, रूप करून ढेकर देणार आहे. काय झाली? तोड कसं पाडले? काय झालं का काय झालंय? टेन्शन आलंय मला. कसलं कसलं टेन्शन घ्यायला त्याच्यात? वहिनी साहेब भन्नाट स्वयंपाक बनवणार. तू म्हणलास की नाही, तुमच्या सासूबाईंच्या हाताला अशी चव आहे, ती चव त्यांच्या हाताला असणार. असलं भारी स्वयंपाक बनवतील त्या. कुठलं काय? जाऊन आलो मी सासूबाईंकडे. तिथं गेल्यावर कळलं मला, की हानकीबाडीवांना काहीच स्वयंपाक बनवता येत नाही. काय? हा, त्याने कुठले मसाले किती प्रमाणात टाकायचे काहीच माहित नाही. जेवणच बनवता येत नाही त्यांना. मग आता काय करायचं? तर काय आता, तर काहीतरी करावं लागेल. आणि त्या सासूबाईने हे मसाले पाठवलेत, स्वतःच्या हाताने बनवलेले. नाही, त्यांनी काही जरी बनवलं, हे मसाले टाकून तरी चव येईल जेवणाला. पण हे मसाले त्यांच्यापर्यंत पोहोचणार कोण? आपल्याला तर तिथं जाता येत नाही. ती टेन्शन घेऊ नका, ती पोचवता येईल हो त्याच्यात. पण मला एक कळत नाही, वहिनी साहेब स्वयंपाक करायला होय का म्हणल्या? योगात बोलून गेल्या रे. मला टेन्शन आलंय की आता माई हानकीबडूचा इन्सल्ट करते. नाही करणार, नाही करणार इन्सल्ट. आपण एक काम करू, आपण त्या फळणीकरकडनं तयार जेवण आणू आणि इथं आणून ठेवू. असं कसं आणून ठेवू? तू काही येणार झालास काय? असं नाही करता येणार. अरे आपली परंपरा आहे थंडर, घरच्या लोकांनी जेवण बनवायचं असते, असं नाही आणता येणार. आणि देवेला तरी मान्य होईल का ते? काय पण बोलते. आणि राहिला प्रश्न त्या फळणीकरचा, अख्ख्या रमावतीला माहिती आहे त्याची हातची चव. चुकून जरी कोणाला कळलं ना, माईंची इज्जत जाईल. आणि त्यात हानकीबडूला जेवण येत नाही ह्याची चर्चा वेगळीच. काय पण सांगते. काय करावं खरंच मला कळत नाही आता. त्याच्यात आपल्याला तिथं जाता येते ना, मदत करता येते. मी जेवण बनवणार कोण? सुचलं.
काय ग डोळ्यात पाणी? अजून तर एक कांदा पण चिरला नाहीये. तू रडतेस का? म्हणजे म्हणजे आपण दोघे सेम आहे, एका माळेचे मणी. अगं मी पण स्वयंपाकात ढ आहे. माझा आणि स्वयंपाकाचा 36चा आकडा आहे. आपण आता खऱ्या अर्थानं पक्क्या आणि सख्या मैत्रिणी झालो. प्रिया ग हसतेस काय? चेष्टेचा विषय नाहीये ना हा. मी खूप कॉन्फिडन्स मध्ये ही जबाबदारी माझ्याकडे ओढून घेतली आणि मला सांग कसं होणार आहे हे सगळं? ऐक ना, अप्रॉक्स किती लोक असतात या सगळ्याला? दरवर्षी 800,000. हजार? हळू. हजार? इथे एक भाजी चिरली जाते माझ्याकडून. मी 800,000 लोकांचा स्वयंपाक कसा करणार आहे प्रिया? एक व्यक्ती तुला यातनं वाचवू शकते. खरंच? कोण? कोण म्हणजे काय? तुझे मिस्टर तेज प्रताप मक्तेदार. हो, हे बघ आमची माईना एकदम सुगरण आहे. तिला सगळा स्वयंपाक येतो. पण आमच्या तिघांमध्ये हा गुण फक्त तेजाकडे आलाय. तो तुला नक्की मदत करेल. डोंट वरी. पाहिलंय मी. नाही त्यापेक्षा ना हे सगळं मी स्वतः केलेलं परवडेल मला. पाहिलंय म्हणजे तू कधी त्याच्या हातचं जेवलीस? प्रिया ते महत्वाचं नाहीये आता. आता हे सगळं कसं करणार आहे मी हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे. एक काम कर, तुझ्या आईला फोन कर ना. हा, तिला व्हिडिओ कॉल कर. तिला विचार, ती जसं सजेस्ट करेल तसं आपण करत राहू. हो की नाही? माझ्या मनात हा विचार आला होता, पण तिला का त्रास देऊ? तिला ना घरी उगाच टेन्शन येईल ग. वैदेही, तुला तेजाची पण मदत घ्यायची नाहीये. तुला आईला पण कॉल करायचा नाहीये. आणि इथे कोणी तुझी मदत करणार नाही. त्यामुळे मी जे सांगते ते कर. आईला फोन कर. करू? कुठे फोन? फोन मागे ठेव. कर. लागला का ग फोन? नाही ना, रेंज नाही वाटतं. फोनवर बाता मारायचं चाललंय का? बघू जरा काम कुठवर आले. अजून काहीच नाही. पातेली नाही ठेवलीत अजून गॅसवरती. भाज्या पण चिरायच्या राहिल्यात का? अयो, तांदूळ पण नाही भिजवला अजून. मी करणारच होते सुरू. होईल लगेच. फक्त कधी? माणसं पंक्तीला बसल्यावर. मायला नेऊन दिला सगळा रिपोर्ट मी. नाही होईल आता, लगेच करते. लक्ष आहे बरं का माझं तुमच्यावर. वैदेही, छान हा. जमतंय तुला कट करायला. फक्त छोटे छोटे पीस कर. हा.
मदत करते, मिरच्याची देठ काढते. हा मॅडम मागवा. माईने सांगितलं तिला कुणीच मदत करायची नाही म्हणून. प्रसादाचं जेवण सुनानी करायचं असतं, लेकींनी नाही. माईला जर कळलं ना तर चांगल्याच मिरच्या झोमतील तुला. तायडी, तू कशाला इथं बसली? तुझं काय काम? तिकडे दाजींना काय हवं नको ते बघ जा. दाजीला काय हवं नको ते बघायला दाजी काय नवीन आहे या घरात? आणि हे बघ, आत्ताच माझा गेम सुरू झालाय. ही स्टेज संपेपर्यंत मी काही इथनं हालत नसते. आणि होय ग, तुला काय प्रॉब्लेम आहे का मी इथं बसले तर? तुला काय प्रॉब्लेम आहे का ग? नाही ना, तिला काय प्रॉब्लेम नाही. हे बघ, तुला कंटाळा आला असेल ना तर तुझा बाहेर. मी ठेवते याच्यावर लक्ष. तेवढेच आपले 2 पदार्थ शिकायला मिळतील मला वैदेहीकडनं. हाय का नाही ग? शिकवशील ना? जा. देवी आई, कसं होणार आहे सगळं? मला मदत करून मला मार्ग दाखव. तिकडची सगळी व्यवस्था व्यवस्थित करा. मी इकडचं सांभाळून घेतो आणि काही गडबड करू नका, कळलं ना? हा. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे बघून चाला ना. 1 मिनिट. यो मामा पण ना, आता काय करायचं? करू काहीतरी. पदर घे. कोण तुम्ही? दर्शन झालं ना तुमचं? इकडे कुठं चाललं? बाहेर जायचा रस्ता इकडे. बोलता का काही? हाँ बोल रहे हो साहब, बोल रहे हो. खंबागणी साहब, खंबागणी साहब, खंबागणी. ओ बाई, हा? ओ बाई माणूस असून देवाच्या दरबारात आलाय आणि खंबा वगैरे काय चाललं काय? साहब जी, खंबागणी नहीं, खंबागणी. हाँ, खंबागणी. अहो हे काय लावलंय? खंबाखणी तेच विचारतोय. खंबाखणी म्हणजे काय? खंबागणी प्रणाम. बरं ठीक आहे. कोण आहे तुम्ही? मैं हूँ चंपा. हाँ, और ये है थंडर. ठंड बहुत है यहाँ, इसलिए राजस्थान से हम यहाँ आए काम करने के लिए. हाँ. ये है चमेली, मेरी सहेली है ना बहन? हाँ बहन. इकडे कशाला आलात? वो क्या है ना साहब, वो हमारे घर के पीछे. आपके घर के पीछे काम करने वास्ते आए हैं, है ना बहन? हाँ बहन. घराच्या माग? अरे मामा, हमारे मामा ने कहा है कि मक्केदार के घर में पूजा है, दशहरा है,
इसलिए हम साफ सफाई के वास्ते आए हैं यहाँ, है ना बहन? हाँ, सफाई सफाई। ठीक आहे, जा। हाँ। 1 मिनिट, अरे थांब ना। साहब, घराच्या माग जर काही गडबड केली तर जी रिकामी जागा आहे ना तिथंच तुम्हाला दोघींना गाडी ना। नहीं नहीं साहब, हम ऐसा कुछ नहीं करेंगे। हाँ, जा। 1 मिनिट। मामा पन्ना, अरे थांब ना, बोलतोय, कळतंय ना? थांब जरा। तुमचे चेहरे दाखवा मला। बहन, हाँ, ये क्या दिखाने को बोल रहे हैं साहब जी? चेहरा, तोंड, फेस, चेहरा, फेस। ये बेशर्म आदमी चेहरा दिखाने को बोल रहे हैं बहन। नहीं बहन, तू डर मत, मैं हूं ना, तू डर मत, मैं संभाल लेगी, तू रुक। ओ साहब, आप क्या बोल रहे हो? हम अपना चेहरा अपने मर्दों को भी नहीं दिखाते, आपको कैसे दिखाए? ये गलत है पापी इंसान। कोई है या मैं छेड़ रहा है? अरे ए बाई, गोंडा सारे यांना घेऊन जाय तिकडे, मागची जागा दाखवती, जाय पटकन। हा दाखव, हा घाल माझ्या गळ्यात। ए अरे घे, जाय तू पहिले यांना मागे घेऊन जाय, जा लवकर। गोंडस बहुत अच्छा नाम है। चलो चलो, कहाँ जाना है? कुठून कुठून बायका घेऊन येतात काय माहिती, काय बाया आणल्या आहेत। छान वैदेही, छान जमलंय हा तुला। मस्त। हा मग माईची सून आहे ती, तिला जमणार नाही तर मग कुणाला जमणार? काय ग, काय झालं? अगं बोट कापलं तिचं। बोटच कापले ना, मग हात कापल्यासारखं का दंगा करायला लागला तुम्ही? तू गप्पच गप। हळद हळद हळद, हो सापडला कुठे? मागे मग मागे अगं इथं काय नाही, तिकडे शोध जा। एवढं लागलं तुझं? अगं इथं नाही काय म्हणलं तर? सापडलं का प्रिया? ते मागच्या गोणीत चेक कर, गोणीत मागे मागे। हा अगं माग माग। थांबा, शोधते। नाही सापडत ती, हसती काही। वैदे, खूप दुखतंय। काय झालं? काय नाही, थोडंसं लागलं। खूप दुखतंय का? नाही मागच्या ड्रम मध्ये चेक कर, नवीन सामान आहे त्यात बघ। टाईट। एक मिनिट, शोधते। अवघड आहे तुमचं। काय नाहीये का त्यात? नाही ग, कुठं ठेवलं काय माहित? आई ग, वैदे, मी खूप शोधते वैदे, पण मला खरंच सापडते। काय करू मी? मला खरंच सुधरत नाहीये। कुठे असेल हळद? करू आपण काहीतरी, थांब। हा ते साहेबांना सांग रिपोर्ट ठेवायला, मग मी आलो की बघतो। काय फोन ठेव। हो काय बारके पोरी सारखं चाललंय, समोर बघून चाला की जरा। तुम्ही कुठे चालले? ते साहेबांच्या पोरीवर माझं लगीन आहे, तिकडे जाऊन आलो। वर्दी ते ड्युटीवर चाललोय, दिसत ना का? तुम्ही वर्दीत जरी असले ना तरी माझ्याशी नीट बोलायचं। तुम्हाला 1000 वेळा सांगितलं, या घरात मी पोलीस आहे। बर, ते कुणाचा तपास करायचे, जाऊन येतो, काम आहे।
त्या खुनाचा तपास काय तुमच्याकडनं होईल असं मला वाटत नाही. ओ रणजित गोष्टीनं हलक्यात घ्यायचं नाही बरं का, कधीच नाही. ते हलकं आणि जड राहू दे तुमच्यापाशी. माझ्याकडं एक फर्स्ट क्लास न्यूज आहे. काय? अहो माहिनीकडे वैदेहीला अन्नछत्राचा अख्खा स्वयंपाक करायला सांगितलंय आणि ती पण महाराणी तोंडवर करून म्हणली हो करते ना मी. पण तुम्हाला खरं सांगू का, तिला काहीच स्वयंपाक करता येत नाही. मी आत्ता बघून आले. अहो इतर टायमाला अशी फोडणीसारखी तळतळ करत असते का नाही, जाऊन बघा पाणी पडलेले विस्तवासारखी झाली आहे आज. तुम्हाला सांगू का, ही स्वतः कोळसा होऊन माहिती तोंड काळं करणार आहे बघा. कारभारीन बाई त्यांचं जाऊन दे, तुमचं काय. सासरीकडे गेला का किचन मध्ये स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून. दुसऱ्यांची माप लय काढता येतात तुम्हासनी. दुसऱ्यांची मापा काढणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे सगळं जाऊ द्या, तुम्ही चला ना माझ्या संग, आपण दोघं मिळून तिची मजा घेऊ. नाही मजा करायला आलो असतो, पण तुमच्या सोबत मजा करायला गेलो ना तर साहेब कायमची रजा देईल मला. असे तुमचं तर काहीतरी वेगळंच असतं. वेगळं आमचं नाही तुमचंही. मला ना तुमच्या बायकांचं काही कळतच नाही. नाही दुसऱ्या बायला त्रास झाला ना की तुम्हाला लय मजा येते का? मज्जा उकळ्या फुटत्यात उकळ्या. ते तुम्हाला असं सांगून नाही कळायचं. त्यासाठी तुम्हाला बाईच्या जन्मालाच यायला लागेल बघा. नेक्स्ट टाइम येतो बाईच्या जन्माला. ए गोंडस, कोण आहे त्या बायका? कुठे घेऊन चाललास त्यांना? त्यांना ताई भांडी घासायला आलं. चला. थांब थांब थांब, तिथंच मी आले. आता बघा मी कशी चौकशी करते. साड्या तर लय भारी आहेत ग तुमच्या. भांडीच घासायला आलाय का कुणाच्या लग्नाला आलाय? हॅलो, हा जालिंदर बाबा. हा 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 ते बायका आल्या. हा चला का ताईने थांबून ठेवलं ताई. बाबा